नमो नमः. विद्यार्थ्यांनो, आपल्या पुस्तकामध्ये तिसरा जो पाठ आहे सुक्तीसुधा, तो आज आपण सुरुवात करणार आहोत. सुक्तीसुधामध्ये टायटल म्हणजे त्याचं शीर्षक जे आहे सुक्तीसुधा, त्याचा अर्थ प्रथम आपण समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सुक्तीसुधा या शब्दामध्ये दोन शब्द आहेत बघा, तसे पाहिले बेसिकली तर सुक्ती आणि सुधा. हा सुक्ती जो शब्द आहे, सुक्ती जो शब्द आहे की नाही, त्याच्यामध्ये सु अधिक उक्ती असा संधी हा. सु म्हणजे काय? चांगला, उत्तम. उक्ती म्हणजे विचार, वचन, बोलणं. ओके, तर सुक्तीचा अर्थ होतो चांगले विचार, चांगलं वचन, चांगलं बोलणं. आणि सुधा, सुधा या शब्दाचा अर्थ आहे अमृत. अमृताबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा अमृत, तुम्ही ज्ञानेश्वरांचं पण ऐकलं असेल, अमृता माझी मराठी या बोली. नको, हे नको, थांबा. ठीक आहे. सर, अमृत हे जे आहे, तर सुक्ती सुधामध्ये सु अधिक उक्ती म्हणजे सुक्ती आणि सुधा म्हणजे अमृत. तर सुक्तीसुधाचा अर्थ होतो अमृताप्रमाणे सुंदर विचार, अमृताप्रमाणे चांगले विचार, अमृताप्रमाणे चांगले वचन. ओके, तर सुक्तीसुधा याचा अर्थ अमृतासारखे चांगले विचार. आता तुम्ही जर बघाल तर संस्कृतमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती सुभाषितं दिसतात आपल्याला. खूप वेगवेगळ्या अर्थाची, खूप वेगवेगळ्या प्रकारची, खूप वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी पडतील अशी सुभाषितं आहेत. सुभाषितांचा जर तुम्ही बघितलं पण कार्य किंवा त्याचा उपयोग काय, तर सुभाषितं आपल्याला आपल्या अडचणीच्या वेळेला मार्गदर्शन करू शकतात, आपल्या कुठल्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देऊ शकतात आपल्याला, किंवा आपलं मनोरंजन करण्याचंही काम करतात. फक्त मनोरंजन करणारी पण सुभाषितं आहेत, किंवा अडचणीतून मार्ग कसा काढावा हे सांगणारी सुभाषितं आहेत. एक मित्राप्रमाणे उपदेश करणारी सुभाषितं आहेत. त्यामुळे सुभाषितांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता ह्याच्यामध्ये सुक्तीसुधामध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी, तर सुक्तयः नाम सुवचनानी. सुक्ती हे सुक्तीचा अनेक वचन होतं सुक्तयः. मती, मती, मतयः सारखं सुक्तयः हे अनेक वचन झालं. सुक्तयः नाम सुवचनानी. सुक्तयः म्हणजे सुक्ती म्हणजे सुवचने, बरोबर, चांगली वचने, चांगले विचार. आणि सुक्तींचा उपयोग काय असतो आपल्या जीवनामध्ये, तर बघा, बऱ्याच लोकांचं, तुम्ही जर काही चांगले श्रोत्यांचं भाषण ऐकलं असेल कधी, तर ते आपल्या भाषणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या ओळी वापरतात. ज्ञानेश्वरीतल्या म्हणा, किंवा कुठल्या एखाद्या संतांचा अभंग म्हणजे वापरू शकतात, किंवा इंग्लिशमधले प्रॉवर्ब सांगतात, काही कोटेशन सांगतात कोणाची. त्यामुळे त्यांचं भाषण कसं होतं, प्रभावी होतं, आपल्या लक्षात राहतं की अरे हो, असं छान सांगितलं त्यांनी. मग ते जे आहे ते साध्य कसं होतं, तर अशा वेगवेगळ्या सुक्ती वापरून. संस्कृत भाषेमध्ये पण अशा भरपूर सुक्ती आहेत. त्यांच्या पाठांतराने वाक्चातुर्य म्हणजेच आपलं बोलण्यातलं चातुर्य, आपल्या बोलण्यातला एक चांगला वक्ता म्हणून जे गुण हवेत की नाही, वक्ता म्हणजे बोलणारा. वक्ता, प्रत्येकजण चांगला वक्ता नसतो. वक्ता होण्यासाठी भरपूर मेहनत घेतात काही लोक, की चांगलं आपलं भाषण प्रभावी होण्यासाठी. तसा चांगला वक्ता होण्यासाठी सुभाषितांची खूप मदत होते. सुभाषितं किंवा सुक्ती. आता पहिले सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सुक्ती ही छोटी असते. म्हणजे सुभाषितामधला एक छोटा भाग म्हणजे सुक्ती. म्हणजे त्या सुभाषितांना मेसेज काय द्यायचा आहे मेन, तो बाहेर काढला की ती सुक्ती होते. म्हणजे काही वेळेला 4 ओळींची सुभाषितं असतात, काही 8 ओळींची असू शकतात, 2 ओळींची असतात, पण ते पूर्ण सुभाषित प्रत्येकाच्या लक्षात राहील असं नाही. हां, तर तुम्हाला ते लक्षात ठेवावंच लागतं, कारण श्लोकम शुद्धम शुद्धम आणि पूर्णम लिखत असा क्वेश्चन जो असतो, त्याच्यावर तुम्हाला श्लोक पूर्ण लिहायचा असतो. त्यामुळे तुम्हाला पाठांतर करणं, त्याला काही पर्याय नाही आहे. पण इतर माणसांसाठी पण बघितलं, पूर्ण संस्कृत श्लोक लक्षात नाही आहे त्यांच्या, पण त्यातला काही थोडा भाग, त्यातला चांगला विचार त्यांनी लक्षात ठेवला आणि आपल्या भाषणात मांडला, आपल्या भाषणात वापरला, लिखाणात वापरला, तर ते लिखाण नक्कीच प्रभावी होतं. त्यामुळे सुक्ती ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. दुसरं म्हणजे काही वेळेला आपलं मन, तुमचा मूड समजा चांगला नसेल आणि चांगलं गाणं ऐकलं तुम्ही तुमच्या आवडीचं, पिक्चरमधलं गाणं म्हणते मी, हिंदी मराठी कुठलं, की तुम्हाला चांगलं मूड जरा आपला चेंज होतो, फ्रेश होतो आपला मूड. तसंच काम हे सुभाषितं पण करतात. तुम्ही म्हणाल की काय टीचर सांगतायत सुभाषितं कशी, तुम्ही अभ्यासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतोय आपण म्हणून तुम्हाला असं वाटू शकेल कदाचित की हे चुकीचं सांगतात. पण ज्यांना आवड आहे एक भाषा म्हणून म्हणा, किंवा एक सुभाषितं, काही लोकांना सुभाषितं लिहिण्याची, ती सुभाषितांचा संग्रह करण्याची आवड असते, अशा वेळेला ती सुभाषितं त्यांच्यासाठी एंटरटेनिंग असतात, की मनोरंजन, दुसरं काही काम नाही, अगदीच कंटाळा आला आहे, मग सुभाषितं वाचली तरी पण मूड फ्रेश होतो. असं होतंच. म्हणजे जसं गाण्यांचं आणि तुमचं काही नातं आहे, तसं भरपूर लोकांना सुभाषितं आवडतात. संस्कृत अभ्यासकांना स्पेशली, ज्यांना संस्कृत ही भाषा आवडते
अशा सगळ्यांना या सुभाषितांबद्दल खूप अट्रॅक्शन असतं, खूप आकर्षण असतं. संस्कृत सुभाषितांचा संग्रह करणारेही खूप लोक आहेत. तर ह्या सुभाषितांबद्दल आपण आता ही वेगवेगळी सुभाषितं बघणार आहोत आणि त्यातल्या सुक्ती बघायच्यात आपल्याला. आता याच्यामध्ये जो पहिलं सुभाषित आहे ते मी म्हणतेय, विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं, विद्या भोगकरी यशः सुखकरी, विद्या गुरुणां गुरुः, विद्या बंधुजनो विदेशगमने, विद्या परं दैवतं, विद्या राजसु पूज्यते न तु धनं, विद्या विहीनः पशुः. अशा एक हे सुंदर सुभाषित आहे अतिशय. तुम्हाला कळलं असेल, विद्या ह्या शब्द त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा रिपीट झाला. म्हणजे हे विद्येचं महत्त्व सांगणारा. विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे ज्ञान, विद्या म्हणजे शास्त्र. या शास्त्राचं, या विद्येचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे सांगणारे हे सुभाषित आहे. या सुभाषितामध्ये चौथ्या ओळी तुम्हाला दिसेल की पिंक रंगामध्ये विद्या विहीनः पशुः. विद्या विहीनः पशुः हे हायलाईट केलेलं आहे. ओके, तर ही ह्यातली सुक्ती आहे. यातला जो या पूर्ण सुभाषितातला थोडक्यामध्ये सांगायचा सारांश हा आहे विद्या विहीनः पशुः. त्याचा अर्थ काय बघा, विद्या म्हणजे ज्ञान. विद्या आपण म्हणतो की विद्या प्राप्त करणं म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेणं, त्याच्यामध्ये पारंगत होणं, त्या शिक्षणातल्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करणं म्हणजे विद्या मिळवणं, ज्ञान मिळवणं. बरोबर. त्या विद्या विहीनः, विहीन म्हणजे नसलेला, ज्याच्याकडे नाही, ज्याच्याकडे अभाव आहे असा. विद्या विहीन म्हणजे विद्येचा अभाव असलेला. विद्येचा अभाव असलेला कोणताही माणूस कसा असतो? पशुप्रमाणे असतो. असं ते सुभाषित सांगते आपल्याला की विद्या विहीन म्हणजे विद्येचा अभाव असणारा माणूस पशुप्रमाणे असतो. याला कारण काय बघा, माणूस हा एकटाच असा आहे की जो विद्या प्राप्त करू शकतो. माणसाला सगळ्यात द मोस्ट इंटेलिजंट ॲनिमल इज मॅन. व्हाय? बिकॉज मॅन कॅन गेट मोर अँड मोर नॉलेज. प्रयत्नपूर्वक माणूस ज्ञान मिळवतो, स्वतःचा विकास करतो, त्या ज्ञानातनं ज्ञानी होतो. त्यामुळे ज्याच्याकडे विद्या नाही तो माणूस म्हणजे पशुप्रमाणे झाला. पशु विद्या मिळवण्याचा प्रयत्न करतात का? नाही. तर तसं मग त्या माणसाची अवस्था त्या पशुप्रमाणे होईल की त्याच्याकडे काहीच विद्या नाही, त्याच्याकडे काहीच ज्ञान नाही. त्यामुळे विद्या विहीन हा पशुप्रमाणे असतो. ही यातल्या या श्लोकातली सुक्ती आहे. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघितला तर पहिलं छोटे छोटे सेंटेन्स करूयात आपण आधी. विद्या नाम नरस्य रूपमधिकम. विद्या नाम या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे. विद्या म्हणजे काय? नरस्य रूपमधिकम. नर म्हणजे माणूस, मनुष्य, मानव. त्या माणसाचं रूपम, रूपम म्हणजे रूप. अधिकम, अधिकम म्हणजे कसं? वाढलेलं. पण रूप वाढलेलं म्हणजे काय? सौंदर्य. रूप वाढतं म्हणजे त्या माणसाचं सौंदर्य वाढतं. म्हणजे विद्या नाम नरस्य रूपम अधिकम याचा अर्थ होतो विद्या म्हणजे माणसाचं वाढलेलं सौंदर्य. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय ह्याच्यामध्ये की विद्या हे माणसाचं सौंदर्य वाढवते. कसं? जे दिसतं डोळ्याला ते सौंदर्य नाही. काही वेळेला जे माणूस जसा दिसतो ते त्याच्या हातात असतं का? नाही. ते नैसर्गिक असतं. जसा निसर्ग बनवतो तसा तो माणूस बनतो. पण आपण ज्ञान मिळवणं हे आपल्या हातात असतं की नाही. आपण जास्तीत जास्त ज्ञान मिळवलं, आपण जास्तीत जास्त ज्ञानी झालो तर आपलं सौंदर्य वाढतं. आपले विचार, ज्ञान हे नेहमी विचार बदलण्यास कारणीभूत होतं. जेवढा माणूस जास्त ज्ञानी होतो तेवढी प्रगल्भता जास्त येते. माणसाच्या विचारात, माणसाच्या आचारात फरक पडतो. त्यामुळे म्हणून म्हटलं की विद्या म्हणजे माणसाचं वाढलेलं सौंदर्य. जे बाह्य सौंदर्य आहे ते नाही, पण माणसाचं अंतर्मन, माणसाचे विचार हे सुंदर होतात विद्येमुळे. म्हणून विद्येला म्हटलं की विद्या म्हणजे माणसाचं वाढलेलं सौंदर्य. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम. दुसरं काय म्हटलं त्यांनी? प्रच्छन्न गुप्तम धनम. प्रच्छन्न गुप्तम. प्रच्छन्न गुप्तम म्हणजे काय? दडलेलं, जे गुप्त आहे असं काय? धन म्हणजे काय? विद्या. विद्या हे माणसासाठी गुप्तधन आहे. गुप्तधन कसं काय म्हणता येईल? आता बघा, आपल्याकडे एखादं मौल्यवान वस्तू असेल तर ती आपण अशी घरामध्ये ओपनली ठेवतो का? नाही. आपण कपाटामध्ये, तिजोरीमध्ये, बँकेच्या लॉकरमध्ये अशी ठेवतो ती. मग विद्या हे असंच धन आहे. कारण का? जेव्हा माणसाला आपण बघतो, एखाद्या माणसाला भेटतो तेव्हा तो ज्ञानी आहे, त्याच्याकडे किती ज्ञान हे आपल्याला कळत नाही. पण एखाद्या ज्ञानी माणसाशी, एखाद्या नॉलेजेबल माणसाशी जेव्हा आपण बोलतो, विद्वानाशी बोलतो, तेव्हा त्याच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवतं की बापरे, हा माणूस खूपच ज्ञानी आहे, खूपच मोठा माणूस आहे हा. म्हणजे त्याच्यासाठी ते गुप्तधन असतं, ते दिसत नाही, पण त्या माणसासाठी ते धन असतं. कारण त्या माणसाची काय मिळकत आहे ती, त्यांनी कष्टाने मिळवलेलं गोष्ट आहे ती. म्हणून विद्या हे माणसासाठी गुप्तधन असतं.
आणि दुसरं म्हणजे जसं गुप्तधनाचा आपल्याकडे असलेल्या धनाचा उपयोग आपण संकटकाळी अडचणीच्या वेळेला करू शकतो, तसं विद्या हे धन पण माणसाला अडचणीच्या वेळी उपयोगी पडतं. त्या विद्येचा वापर करून माणूस आपल्या आर्थिक अडचणींवरती म्हणा किंवा इतर अडचणींवरती पण मात करू शकतो. त्यामुळे विद्या हे प्रच्छन्न गुप्त म्हणजेच गुप्त असं दडलेलं धन आहे माणसासाठी. सो विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. पुढे त्यांनी म्हटले विद्या भोग करी, विद्या भोग करी यशः सुख करी. विद्या काय काय करते बघा. आता विद्या माणसाच्या मनात जीवनात का महत्त्वाची आहे. विद्या काय फक्त धन आहे असं नाही. विद्या भोग करी यशः सुख करी. विद्या भोग म्हणजे आनंद, करी जी आपल्या जीवनात आनंद निर्माण करते. विद्या भोग करी, विद्या माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करते. यशः सुख करी, यश म्हणजे यश देते आपल्याला, माणसाला यशस्वी बनवते विद्या. आणि सुख म्हणजे सुख, आनंद, यश आणि सुख या तिन्ही गोष्टी माणसाला विद्येमुळे प्राप्त होतात. सो विद्या काय करते, माणसाला आनंद देते, यश देते, सुख देते. याच गोष्टीसाठी माणूस आयुष्यभर धडपडत असतो की आपल्याला आनंद मिळावा, आपल्याला सुख मिळावं, आपल्याला यश मिळावं. या सगळ्या गोष्टी विद्येमुळे साध्य होतात. नंतर पुढचं आहे विद्या गुरुणाम गुरुहू. विद्या कशी आहे, गुरूंची ही गुरु आहे. गुरूंची गुरु म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ गुरु कोण, विद्या. गुरुणाम गुरुहू, सगळ्या टीचरांची, सगळ्या शिक्षकांची शिक्षक म्हणजे विद्या आहे. सगळ्या गुरूंची गुरु ही विद्या आहे. एवढं श्रेष्ठ स्थान आहे विद्येचं. कारण असं म्हटलं तर बघितलं ना तर माणूस आयुष्यभर शिकत राहिला तरीसुद्धा ज्ञान संपणार नाही, एवढं अथांग ज्ञान आहे या जगामध्ये. त्यामुळे सगळ्यात श्रेष्ठ गुरु कोण आहे जगामध्ये, तर विद्या. सो विद्या ही गुरूंची ही गुरु आहे. नंतर पुढे त्यांनी म्हटले विद्या बंधुजनो विदेश गमने. बंधुजन विदेश गमने. विद्या काय, बंधुजन म्हणजे नातलगे. कधी, विदेश गमने. जेव्हा माणूस विदेशात जातो, परदेशात जातो, शिक्षणासाठी म्हणा, नोकरीसाठी म्हणा, त्यावेळेला विद्या, त्याचं ज्ञान हेच काय असतं, त्याचं बंधुजन असतं, त्याचं नातलग असतं. म्हणजे तिथे आपल्या ओळखीचे असतीलच लोक असं नाही, आपले मित्र असतील असं नाही, आपल्याला मदत करणारे कोणी असतीलच असं नाही. अशा वेळेला आपल्याला मदत करण्याचं काम कोण करतं, आपल्या नातलगांप्रमाणे कोण सांभाळतं, तर ती विद्या. सो परदेशात गेल्यावर, विदेशात गेल्यावर विद्या ही माणसाला नातलगाप्रमाणे असते. विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम. परम म्हणजे श्रेष्ठ. विद्या हे कसं दैवत आहे, श्रेष्ठ दैवत आहे. म्हणजे विद्या फक्त नातलगच नाही पण दैवत पण आहे, श्रेष्ठ दैवत. सर्वात श्रेष्ठ दैवत विद्या. दैवत म्हणजे दैवत म्हणजे देव असं नाही म्हणता येणार. एखादा माणूसही आपला दैवत असू शकतो. एखाद्या माणसाबद्दल आपल्याला खूप आदर वाटतो तर तेव्हा आपण त्याचा खूप रिस्पेक्ट करतो, त्याचा खूप आदर देतो, आपण त्याला आदराने वागवतो. त्याच्या वागण्यातल्या काही गोष्टी आपण आपल्या वागण्यात बिंबवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या वागण्यामध्ये म्हणजे त्याच्यासारखं त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आपण. त्याला दैवत असं म्हणता येईल. त्या माणसाच्या काही चांगल्या गोष्टींमुळे, त्याच्या ज्ञानामुळे म्हणा, त्याच्या इतर अनेक गोष्टी असतात अशा माणसांमध्ये की त्याच्यामुळे आपल्याला त्या माणसाबद्दल खूप आदर वाढत असतो. त्या माणसासारखं आपण व्हावं असं वाटतं. त्या माणसाची आपण पूजा करतो म्हणजे ॲक्च्युली पूजा नाही करत, त्याचा रिस्पेक्ट करतो, त्याच्या सांगितलेल्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतो. तर तशा प्रकारचं विद्या हे सर्वात श्रेष्ठ दैवत आहे. विद्या राजसू पूज्यते. आता विद्येचं महत्त्व फक्त माणसामध्ये आहे का, नाही. तर पूर्वीच्या काही राजे लोक पण राजसू म्हणजे राजांमध्ये पण पूज्यते, विद्येचा आदर, विद्येची पूजा ही राजांमध्ये केली जात होती. राजेसुद्धा विद्येची पूजा करायचे. न तू धनम, धनाची नाही. म्हणजे राजांच्या मते राजासाठी धनापेक्षा जास्त महत्त्वाची काय होती, विद्या. म्हणजे विद्येची पूजा, विद्येचा आदर हा राजामध्ये सुद्धा केला गेला, धनाचा नाही. म्हणजे राजाला एखादा धनिक आहे आणि एखादा विद्वान आहे तर राजा कोणाचा आदर करणार, नक्कीच विद्वानाचा. कारण विद्वानाला आदर दिला जायचा. का आदर दिला जायचा, कारण त्याच्याकडे एवढी विद्या आहे, एवढं ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे म्हणून. त्यामुळे विद्या ही राजांमध्ये पण नेहमी पूजली गेली, नेहमी तिचा आदर केला गेला, धनाचा नाही. आणि मग म्हटले विद्याविहीन पशुः. म्हणूनच विद्याविहीन, ज्याच्याकडे विद्या नाही असा माणूस कसा असतो, पशुप्रमाणे असतो. त्याला आपण पशु म्हणू शकतो, बीस्ट. म्हणजे पशुपक्ष्यांना काय ज्ञान असतं, आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करायच्या फक्त. ते स्वतःचं प्रगती व्हावी, स्वतःचं ॲडव्हान्समेंट करण्याचा, स्वतःच्या जीवनामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण निसर्गाने त्यांना तसं बनवलं आहे. पण माणसाचं तसं नाही. माणूस आपल्याला हव्या त्या विषयांबद्दल शिकू शकतो, नवीन ज्ञान प्राप्त करू शकतो, आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या स्वतःची प्रगती करू शकतो. आता तुम्ही बघितलं असं की अमर्याद प्रगती माणसाने केलेली आहे. स्टोन एज मॅन टू आजचा आधुनिक मॅन असा विचार जर केला तर माणसाने केलेली प्रगती ही अक्षरशः आश्चर्यकारक आहे. त्यामुळे विद्याविहीन असेल माणूस तर तो पशुप्रमाणे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
तर अशा प्रकारे विद्या ही माणसाच्या जीवनात किती महत्त्वाची आहे हे सांगणार हे सुभाषित. एकदा परत आपण पाहिजे तर सुभाषित म्हणूयात. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः. ह्याच्यामध्ये पुढचं जे एक पंचतंत्रामधून घेतलेलं सुभाषित आहे त्याचा आपण विचार करू. त्याच्यामध्ये सुक्ती दिलेली बघा. मी त्याआधी सुभाषित म्हणते. आत्मनोमुख दोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनम. याच्यामध्ये हायलाईट केलेले शब्द आहेत मौनम सर्वार्थ साधनम. म्हणजे ह्याच्यामधला जो विचार आहे, याच्यामधले जे कोट्स आहेत ते आहेत मौनम सर्वार्थ साधनम. आता आपण याचा विचार करूयात. आपण श्लोक बघूयात बघा. आत्मनो मुखदोषेण. आता मी सुक्तीचा जो अर्थ आहे तो मी आधी श्लोक एक्सप्लेन केल्यावरती तुम्हाला कळेल, लक्षात येईल तुम्हाला. मी सांगणारच आहे तो. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः. आता आत्मन म्हणजे स्वतःचा काय मुखदोषेण, मुखदोषामुळे, स्वतःच्या मुखदोषामुळे. आता मुखदोष म्हणजे काय तर बोलण्याचा दोष. ॲक्च्युली आपण बघितलं तर आपण कणाबद्दल बोलतोय. बध्यन्ते शुकसारिकाः. शुक म्हणजे पोपट आणि सारिका म्हणजे मैना, बरोबर. तर पोपट आणि सारिका जे आहेत की नाही त्यांच्यामध्ये एक वेगळा गुण असतो बघा. प्रत्येक पक्षामध्ये प्राण्यामध्ये काही वेगळ्या क्वालिटीज असतात. ज्याच्यासाठी आपण त्या पक्ष्यांना पाळतो. म्हणजे जनरली पोपट पाळला जातो कारण पोपट माणसासारखा गोड बोलतो. जे आपण बोलतो की नाही ते पोपट इमिटेट करतो. आपण बोललेलं सेम बोलतो पोपट. ज्यांच्याकडे पोपट असेल किंवा कोणाकडे पाहिला असेल तुम्ही तर तुम्हाला नक्की हे माहिती असेल. तसंच सारिका म्हणजे मैना ज्या आहेत त्या पण गोड बोलतात. त्यांचा पण आवाज गोड असतो. त्यामुळे शुक आणि सारिका म्हणजे पोपट आणि मैना यांना पाळलं जातं का त्यांच्या बोलण्याच्या गुणामुळे. पण इथे काय म्हणतोय कवी. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः. तर पोपट आणि मैना बध्यन्ते बद्ध होतात. पिंजऱ्यात राहावं लागतं त्यांना. त्या बांधल्या जातात, अडकतात पिंजऱ्यामध्ये. कशामुळे आत्मनः मुखदोषेण स्वतःच्या मुखदोषामुळे, स्वतःच्या बोलण्याच्या गुणामुळे. ॲक्च्युली हा बघितलं तर बोलणं हा गुण आहे, चांगलं बोलणं. पोपट गोड बोलतो हा त्याचा गुण आहे, पण तो गुण त्याच्यासाठी दोष ठरतो. कारण पोपट गोड बोलतो म्हणून त्याला लोक पिंजऱ्यात ठेवतात, त्याला पाळतात. त्यामुळे त्याचं स्वातंत्र्य निघून जातं ना. स्वातंत्र्य हिरावून घेतो आपण त्याच्याकडून. जेव्हा आपण एखाद्या पक्षाला त्याच्या नॅचरल वातावरणातनं, त्याच्या नॅचरल जो काही त्याचं सराउंडिंग आहे त्याच्यामधनं आणून आपल्या घरात पिंजऱ्यात ठेवतो, तेव्हा नक्कीच त्याचं स्वातंत्र्य हे हिरावून घेतो त्याच्याकडून आपण. तसं करणं बरोबर नाहीत. पण म्हणून तो कवी म्हणतोय की त्यांच्या बोलण्यातल्या गुणामुळे हा जो गुण त्यांना दोष ठरलाय त्याच्यामुळे काय होतं शुक आणि सारिका पिंजऱ्यात बद्ध होतात. ओके. म्हणजे स्वतःच्या बोलण्याच्या दोषामुळे पोपट आणि सारिका, पोपट आणि मैना बद्ध होतात. पण पुढे काय म्हणतोय तो. बकास्तत्र न बध्यन्ते. बकाहा तत्र न बध्यन्ते. बकाहा म्हणजे बगळे. बगळे मात्र बद्ध होत नाहीत. बगळ्यांना कोणी पकडून पिंजऱ्यामध्ये ठेवत नाही. का त्याचं कारण काय तर मौनम सर्वार्थ साधनम. मौन हे सर्व अर्थ प्राप्त करण्याचे साधन आहे. आता याचा अर्थ बघा. इथे सर्व अर्थाचा अर्थ होतो सर्व अर्थ आणि साधन म्हणजे हे अर्थ प्राप्त करण्याचं साधन. आता सर्व अर्थ म्हणजे कसं आपल्याकडे भारतीय संस्कृतीमुळे वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत की म्हणजे फॉर एक्झाम्पल पैसा कमावणं हा एक प्रकारचा अर्थ. सुख कमावणं हा पण अर्थ म्हणजे प्राप्त करणे, अर्थ त्याची इच्छा करणे. तर इथे त्यांनी काय म्हटलंय बकाहा तत्र न बध्यन्ते. बक म्हणजे बगळे बद्ध होत नाहीत. का कारण बगळे जे असतात ते मौन धारण करून असतात बघा. मौन म्हणजे सायलेन्स, न बोलणं, अगदी कमी बोलणं किंवा मौन. ॲक्च्युली मौनाचा अर्थ होतो काय न बोलणं. काही तुम्ही जर ऐकलं असेल तर काही काही लोक सोमवारी मौन धारण करतात किंवा काही जे मुनी वगैरे असतात ऋषीमुनी ते पूर्वीचे काही मौन धारण करायचे. म्हणजे 8 दिवस मौन आहे म्हणजे 8 दिवस काही बोलायचं नाही, काही शब्द. मौन धारण करणं किंवा मौन पाळणं हे एक सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप संयम लागतो स्वतःवरती खूप कंट्रोल लागतो. तुम्हाला जर सांगितलं
5 मिनिटं किंवा 10 मिनिटं काही एकही शब्द न बोलता बसा, तर तुम्हाला असं होईल की कधी 5 मिनिटं संपतात आणि मी काहीतरी बोलतोय. कारण आपल्याला सवय नाही ना, स्वतःवरती एवढा कंट्रोल नाही आपल्याला खूप बोलतो आपण आणि बोलण्यासाठी खूप एनर्जी वेस्ट होते. तीच एनर्जी जर आपण मौन पाळलं तर ती एनर्जी दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी वापरू शकतो, असं त्याच्यामागे असलेला एक भाग आहे. ओके, तर बगळे जे असतात की नाही ते मौन पाळतात. म्हणजे काय, तुम्ही जर बघायला कधी मासा पकडताना बघितला असेल तर बघा पाण्यामध्ये उभा असतो एका पायावरती आणि त्याचं सगळं पूर्ण लक्ष शांतपणे उभा असतो, तो अजिबात हालचाल न करता, आणि त्याचं पूर्ण लक्ष पाण्यातल्या माशांवरती असतं. जसा एखादा मासा त्याच्या जवळ येतो तो झडप घालून तो मासा पकडतो आणि आपलं पोट भरतो. इथे त्याचा अर्थ साध्य झाला. कोणता अर्थ साध्य झाला? पोट भरण्याचा. हो की नाही? कारण तो शांत राहिला. जर त्यांनी खूप हालचाली केल्या असत्या, त्याने आवाज केला तर त्याच्या जवळचे मासे तिथे येतील का? नाही, ते निघून जातील लांब. पण इथे तो इतका शांत उभा असतो की माशांना जाणीवही होत नाही की इथे आपल्याला खाण्यासाठी उभा आहे कोणी, आपला भक्षक उभा आहे. तेव्हा ते मासे जवळ येतात आणि तो आरामात ते मासे खाऊन आपलं पोट भरतो. म्हणजेच बकाहा तत्र न बध्यते, पण बगळे मात्र बद्ध होत नाहीत. कारण काय? मौनम सर्वार्थ साधनम. मौन हे सर्व अर्थ प्राप्त करण्याचे साधन आहे. म्हणजे मौन हे श्रेष्ठ आहे. दोघांची तुलना केली, एका साईडला शुकसारिका आणि एका बाजूला बगळे. तर शुकसारिका बोलतात, गोड बोलतात, खूप बोलतात. बगळे शांत असतात. बगळे काही आवाज न करता काम करतात. मग शुकसारिका काय होतात? पिंजऱ्यात बद्ध होतात. पण बगळे मात्र मुक्त राहतात आणि त्या मौनातनं आपलं पोट भरतात आणि आपल्या वातावरणात, आपल्याला नैसर्गिक वातावरणात सुखात राहतात. असा त्यातला अर्थ आहे. मग यातली सुक्ती आहे मौनम सर्वार्थ साधनम. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो सायलेन्स इज गोल्डन. म्हणजे याचा अर्थ काय? सायलेन्स, शांतता, न बोललं काही, ही खूप मोठी गोष्ट आहे. गोल्डनमध्ये त्याच्यातनं मौनातनं खूप काही साध्य करता येतं. म्हणजे तुम्हाला छोटं म्हणजे एखाद्या वेळेला बघा, एखाद्याला आपण काही वेळेला अगदी घाईघाईत काहीतरी बोलून जातो कोणाला तरी आणि नंतर लक्षात येतं की अरे आपण खूप घाई केली बोलायची, आपण जरा विचार करून नंतर बोलायला हवं होतं. मग त्यावेळेला मौन हे किंवा गप्प बसून दुसऱ्याचं ऐकून घेणं यासाठी पण भरपूर पेशन्स लागतात. तर मौन हे पेशन्स वाढवण्याचं नक्कीच काम करतं. म्हणून मौन हे सर्व अर्थ प्राप्त करण्याचे साधन आहे. याचा अर्थ काय होतो सुभाषिताचा? आता बघा, स्वतःच्या बोलण्यातील दोषामुळे पोपट आणि सारिका पिंजऱ्यात बद्ध होतात, मात्र बगळे बद्ध होत नाहीत. मौन हे सर्व अर्थ प्राप्त करण्याचे साधन आहे. मौनम सर्वार्थ साधनम. आणि तुम्ही तिथे पुढे येऊ इंग्लिशमध्ये लिहू पण शकता ब्रॅकेटमध्ये, सायलेन्स इज गोल्डन. हे आपल्याला ह्या श्लोकातून कळतं की सायलेन्स कसा सायलेन्स महत्त्वाचा आहे, मौन कसं महत्त्वाचं आहे. समजलं हे? ठीक आहे.